हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चैतन्य दांडगेज लाईफ जर्नी. आणि आज मी इकडे झोपलो होतो नागपूरच्या एका हॉस्टेलमध्ये. आणि चला तुम्हाला दाखवतो कुठे झोपलो होतो. ह्या इथे झोपलो होतो आणि ह्या इकडे आहे प्रयास. आणि आम्ही चाललो आहे आता पेपरला. प्रयासचा पेपर नाही येतो, आम्हाला कंपनी द्यायला चालला आहे. आणि बघा सकाळ सकाळी वातावरण किती फ्रेश आहे. गावाकडचं वातावरण किती मस्त राहतं. अशीच मजा येते सकाळ सकाळची. आम्ही घरी तर लवकर उठत नाही, पण इकडे उठलो. बघा आमचे अवतार आणखीन असेच आहे. आता आम्ही फ्रेश वगैरे होऊ पहिले, मग पेपरला जाऊ. आणि त्याच्या पहिले आम्ही नाश्ता वगैरे करू काहीतरी. बघू कुठं भेटतो नाश्ता आम्हाला. आम्ही चाललो आता फ्रेश व्हायला. फ्रेश झाल्यावरच दाखवतो. खूप लांब जायचं आहे आम्हाला फ्रेश व्हायला. झाडं वगैरे बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो की आम्ही झालो आहे आता फ्रेश. म्हणजे आणखीन पण झालो नाही, आता फ्रेश व्हायची तयारी चालू आहे. थोडं पाणी वगैरेच लावलं आणि मग एका ठिकाणी गेलो आम्ही फ्रेश व्हायला. आणि हे झालं आहे आम्ही फ्रेश. बघू शकता तुम्ही, दाढी मिशाला पण हे केलं मी, भांग वगैरे पाडला. आणि हे इकडे हर्बल गार्डन आहे मित्रांनो. सगळे झाडे वगैरे आहे इथे, प्लांट्स वगैरे ठेवलेले. हर्बल गार्डन कॉलेजमध्ये. आणि माझे मित्र आणि बघू लागले ते काय आहे कसं आहे. आणि ते पण फ्रेश वगैरे झाले. आणि आम्ही दोघे तिघे चाललो आहे आता कुठे नाश्ता करायला. नाश्ता करायला आम्हाला सापडले आहे एक मेस. तिथेच आम्ही नाश्ता करणार आहे. नाश्त्यासाठी बघू मित्रांनो इकडे काय आहे, कारण की आम्ही नवीन आहे नागपूरला आणि इकडे नाश्त्याला काय भेटतं आम्हाला माहीत नाही. आणि आम्ही व्हॉइस ओव्हर काउंट करू लागलो की आमचा दोघांचा पण मूड खराब आहे आणि एकमेकावर चिडत होतो. आम्ही चाय आणि तर्री पोहे खाल्ले आहे, चना पोहे जे म्हणतात त्याला. आणि मग डायरेक्ट गेलो आम्ही पेपरला. गेलो म्हणजे चाललो आता पेपरला. प्रयास चालला आता रूमवर. आणि आम्ही चाललो आहे तिघेजण आता पेपर द्यायला. हा एक नवीन मित्र भेटला आहे आणि हे इकडे चालला आहे तो. आणि चला आम्ही पण जाऊन येतो पेपरला. चला मित्रांनो, आता झाला पेपर. आणि बघू माझ्या मित्रांना विचारू कसा झाला पेपर. चांगला पेपर होता. चांगला होता पेपर. मला तर काही चांगला वाटला नाही. आउट ऑफ सोडला. बघू आता काय होतं याचा रिझल्ट लागल्यावर. मित्रांनो हा मित्र भेटला. हा मित्र आहे अकोला आणि हा नाशिक रवींद्र मोरे. हां, दोघं खूप लांबून आले. म्हणजे हा जवळून आला, आम्ही लांबून आलो. बघू आता रिझल्ट लागल्यावर किती पडेल. आता आमचा पेपर सुटला आहे. आता आम्ही घरी जाण्याची तयारी आहे. तर आता बघू ट्रेनने जाऊ किंवा ट्रॅव्हलने जाऊ. कशाला जातो घरी, थांबी तर काय थोडंसं फिर. बघ इकडं तिकडं आहे का नाही. हा मित्र चाललाय लगेच घरी. हो, त्याला जायचं आहे लवकर ट्रेनने वगैरे. आणि तो तिकडे दुसरा मित्र आहे प्रयास, तो बघू लागला तिकडून खिडकीतूनच आमच्याकडे. आणि इकडून वरून बघू लागला प्रयास आमच्याकडे खाली. आणि मग आम्ही सगळे जातो कुठे जेवण करायला. आणि हे बघू शकता आम्ही ही थाळी खाल्ली आहे. आणि पहिल्यांदा भोपळा खाल्ला मित्रांनो मी. भोपळा जाऊ द्या, मस्त होतं जेवण. आणि चला पुढे जाऊ. हॅलो दोस्तो, धीरेच बोलतो ना. आता चाललो आहे आम्ही. हा आणि चला आता मित्र थांबलेत. प्रयास मी चाललो आता कॅब घ्यायला आलतो, रूममध्ये राहिला होता. चला जाऊ आता पटकन. मित्रांनो टोपी हरवली होती, याने रुमाल पण हरवून टाकला होता. पण मग आम्ही जेवण केलं आणि आता इकडं आलो होतो बघायला. आम्ही शोधली गादीखाली इकडं तिकडं, पण पलंगाखाली तर बघितलीच नाही. मग पलंगाखालून घेतली आम्ही टोपी. त्याचा रुमाल त्याच्या बॅगेतच होता वाटतं. खिशात होता. तो त्यांनी आंधळ्यावानी बघितलं आणि खिशातच होता. काय म्हणा. आणि चला दोन मित्र तिकडे थांबलेले आता, एक नाशिकचा आणि एक अकोल्याचा. आता त्यांच्यासोबत जाऊ कुठेतरी फिरू. त्यांना पण संध्याकाळी जायचं आहे गावाकडे म्हणजे त्यांच्या घरी. आणि पेपरचं काय म्हणू मित्रांनो, मी 1 घंटा पहिलेच गेलो पेपरला गेलो. तिथं अर्धा तास टाईमपास केला. पेपर चालू नव्हतं होतं. तिथे आजूबाजूला एक मुलगा एक मुलगी आले, त्यांच्याशी थोडं बोललो वगैरे कुठलचे काय. त्यांना काय विचारलं फिरायचं वगैरे कुठं आहे का नाही चांगलं. म्हणजे ते त्यांचे थोडे रिलेटिव्ज होते इकडे, त्यांच्याशी विचारलं. आता बघू थोडंफार फिरलो तो. अरे यार त्यांना सांगायचं राहूनच गेलं की मी ब्लॉगिंग करतो म्हणून. पेपर झाल्यावर पण भेटले होते ते. जाऊ द्या चला आता. मग माझा पेपर होतो तर काय करत होता बाई. मी झोपलेलो होतो आणि बोलत होतो मित्रांसोबत.
हा, काय म्हटलं, मला वाटलं लोकेशन्स वगैरे बघून ठेवेन कुठे जायचं काय जायचं. भाऊनी झोपा घेतल्यात. लोकेशन म्हणाला? बघितलेलं आहे, 2च लोकेशन बघायचे होते आपल्याला, तर 2 बघायचे. बाकी आता- नागपूरमध्ये काही आहे नाही फिरायसारखं बघायसारखं. नाही? काल होतं, काल बघितलं आम्ही, पण ते बी काही म्हणजे बंद असणं वगैरे, आणि टाइम पण नाही आमच्याकडं 10 पर्यंतचे. काल त्या सीताबर्डी हिशोबाने- फोर्टला गेलो होतो पण बंद म्हणे ते मित्रांनो. आणि बंद म्हणजे आता 26 चालू होतं ते, जानेवारीला आणि 15 पण त्यांनी ऑगस्टला जाऊ उघडतं दिलं, वाटतं. मागून उघडतं ते. हां, मग तुम्ही जर येत असाल तर पुढच्या गेटाने यायचं. त्या मागच्या गेटाने आर्मीच्या साईडला त्यांनी रिस्ट्रिक्शन एरिया आहे, तर त्या एरियामुळे ते एखाद्या वेळेस जाऊ देत नाही आपल्याला. आणि ते जॅपनीज गार्डनला गेलो तिकडे नुसतं हेच होते, काय म्हणतात त्याला? जोड्याच होत्या जास्त. तर मग आम्ही काही जास्त थांबलोच नाही तिकडं. हिरवड नव्हतं, उन्हाळ्यात आलो होतो. हां, उन्हाळ्यात आलो होतो. हां, आता जाऊ द्या, तुम्हाला कॉलेज दाखवतो कोणत्या कॉलेजला होते पेपर्स. हे बघा, हे असं होतं कॉलेज. तिथं आम्ही काहीतरी करत होतो. ते होतो. हे बघा, मित्र इकडे गेटजवळ थांबलेले. आता इथून ओला करणार आम्ही आणि जाणार. आता बघू ओला वगैरे करू केली तर, कारण की स्प्लिटमध्ये कमी पडेल. आता आम्ही कॉलेजमधून घेतले आमचे दोन्ही मित्र आणि चाललो आहे आता ओला बघायला, जे की आता मेन रोडवर जावं लागेल आम्हाला बघण्यासाठी. तिथं गेल्यावर ओला बुक करू, बघू किती टाईम लागतो. ऊन पण खूप आहे. रात्री ह्या रस्त्याने गेलो होतो मेडिकलवर, आता दिवसा असं दिसू लागलं. हे बघा, हा असा रस्ता आहे डायरेक्ट इकडचा असा. आणि भेटूया मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट स्पॉटवरच. बाय बाय, सी यू.